छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्याचा मान यंदा बदलापूरला मिळालाय। एप्रिल महिन्यात ही स्पर्धा होणार असून यात राज्यभरातील 32 संघ सहभागी होणार आहेत। हेंद्रेपाड्यातील बदलापूर जिमखाना मैदानात ही स्पर्धा होणार असून जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी या मैदानाची पाहणी केली। बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि आरोग्य सभापती किरण भुईर हे सातत्यानं प्रयत्नशील होते। अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असून यंदाच्या वर्षी ही राज्यस्तरीय स्पर्धा घेण्याचा मान बदलापूरला मिळालाय। या स्पर्धेसाठी राज्य सरकारकडून 1 कोटींचा निधी दिला जाणार आहे। तसंच नगरपालिकेच्या माध्यमातून खेळाडूंना सोयी सुविधा पुरवल्या जाणार आहेत। क्रीडा क्षेत्रात बदलापूर शहराचं मोठं योगदान आहे। आता या स्पर्धेच्या माध्यमातून शहराच्या नावलौकिकात निश्चितच भर पडणार आहे। स्पर्धा यावर्षी आपण बदलापूरमध्ये घेत आहोत। याचा मान ठाणे जिल्ह्याला मिळाला आहे, त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत। नक्कीच इथे खूप चांगल्या स्पर्धा होतील। 32 महाराष्ट्रातले संघ या स्पर्धेत येऊन खेळतील। यासाठी भरघोस प्राइजेस शासनाने डिक्लेअर केलेले आहेत। गतवर्षीप्रमाणे या स्पर्धेसाठी 75 लाख रुपये बक्षीस अनुदान मिळत होतं, पण यावर्षी त्याचं अनुदान वाढून 1 कोटी झालेलं आहे। त्यामुळे खूप चांगल्या स्पर्धा होतील एप्रिल महिन्यामध्ये। येस आमचा मानस आहे की आम्ही इथे स्पर्धा घेऊ। मैदानही चांगले होतील, इथे पब्लिकही येतील मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी। इथे खरं तर छत्रपती शिवाजी महाराज चषक हे महाराष्ट्रातील अतिशय नामांकित आणि खूप महत्त्वाचा मुलांसाठी असलेला आहे ही स्पर्धा आहे। आणि ही स्पर्धा आमच्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूरला मिळते। विशेष करून आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत की अशा चांगल्या स्पर्धेचं आयोजन आम्हाला या ठिकाणी करायला मिळते। आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने या स्पर्धा या ठिकाणी खेळ यासाठी भरघोस असा निधी या मुलांसाठी मिळणार आहे, त्या मैदानासाठी मिळणार आहे। जवळपास 1 कोटी रुपयाचा निधी आपल्याला या ठिकाणी मिळतो शासनाच्या माध्यमातून। परंतु आम्ही कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून देखील जे काही आम्हाला करता येईल, कारण की बघा यामधून आमच्या शहराचं नाव कुठेतरी महाराष्ट्रावर जाणार आहे। आमचं बदलापूर शहर हे क्रीडा क्षेत्रात अग्रेसर आहेतच, आणि असे चांगली मैदानं त्यांच्यासाठी तयार करून जेणेकरून त्यांच्या भविष्यासाठी त्यांचं आता बघा खेळामध्ये मुलं करिअर देखील करत आहेत, त्यामुळे नक्कीच त्यांच्या करिअरच्या दृष्टीने देखील हे फार महत्त्वाचं आहे। कारण की ह्या एज ग्रुपच्या मॅचेस आहेत, वयाचे 21 अंडर 21 आणि 18 वर्षाच्या खाली 18च्या अंडर असे 2 एज ग्रुप आहेत त्यामध्ये आहे। आणि 5 दिवस या ठिकाणी असणार आहेत। त्यांची राहण्याची सोय, त्यांची जेवणाची सोय आणि बक्षिसांची अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन आम्ही या ठिकाणी 100% करून मुख्याधिकारी साहेब देखील इथे आहेत, त्यांनी देखील सांगितलेलं की आम्ही आमच्या नगरपालिकेच्या वतीने जे करता येईल ते आम्ही मुलांसाठी करण्यासाठी तयार आहोत। खरं तर या महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धा आहेत आणि बदलापूर शहराला एक क्रीडाचं एक चांगला बेस आहे। म्हणजे खो खोमध्ये बदलापूर शहराचं चांगलं नाव आहे। या शहरामध्ये बरेच खेळाडूंना खो खो या स्पर्धेमध्ये शिवछत्रपती अवॉर्डसुद्धा मिळालेले आहेत। आणि या स्पर्धा बदलापूरमध्ये भरतायत बदलापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। आणि त्या अनुषंगाने जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे, ग्राउंडची व्यवस्था असेल, त्या मुलांची राहण्याची व्यवस्था असेल, किंवा जे काही नगरपालिकेकडून जे इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता आहे ते नगरपालिका सर्व इन्फ्रास्ट्रक्चर त्यासाठी प्रोव्हाइड करेल।